आता तयारी करत आहे MPSC मध्ये, UPSC मध्ये काही नाही आहे, काही होणार नाही, असं नाही होणार, तसं नाही होणार, तुमचे पूर्ण हे 4-5 वर्ष वाया चालले जाणार, हे होऊन जाणार, ते होऊन जाणार, काहीच नाही होत. मी सांगतो तुम्हाला, जर नाही काही तर तुम्ही सगळ्या सब्जेक्टचे एवढे नॉलेज घेऊन चालले की जर तुम्हाला कुठं जर एखादा वकील जर म्हणत असेल की हा हा कायदा आहे, तर तुम्ही जर हे राज्यघटना जर तुम्ही शिकलेले असाल तर तुम्हाला माहिती आहे तो कायदा कुठून आला. तुम्ही इकॉनॉमी एवढे शिकलेले असाल की तुमच्याकडे जर कोणा GDP GNP जर म्हटलं तर तुम्ही समजून जाल की हा कायच्या कशाबद्दल बोलून राहिला, काय बोलून राहिला, हे तुम्ही समजून जासाल. तुम्हाला जर कोणी जर ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम बद्दल विचारलं, तुम्ही ते सांगून देसाल की चालू कुठून होतं, खतम कुठून होतं, कुठल्या याच्यात कुठे रिलीज होतं, काय होतं, हे तुम्ही सांगून द्या. हे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत बेटा. कारण की बघा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कॉम्पिटेटिव्ह एक्झामची डिमांड काय आहे. सरळ सरळ कॉम्पिटेटिव्ह एक्झामची डिमांड हे नाही आहे की तुम्ही जे आहे प्रत्येक विषयामध्ये मास्टर व्हावं. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची डिमांड हे आहे की तुम्हाला सर्व सब्जेक्ट मधलं जे आहे हे बेसिक नॉलेज जे आहे हे असायला पाहिजे.